नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी EVS 2 परिसर अभ्यास 2 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या धड्याविषयी आपण बोलणार आहोत. आता पाहूया. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात स्वराज्य परंपरा निर्माण केली. जे संत मंडळी होती, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर अशी संत मंडळी होती, त्यांनी लोकांच्या मनात काय केला? भक्तिभाव निर्माण केला. आणि शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात स्वराज्य परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाह आणि अहिल्यानगरचा निजामशाह या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई होत. त्याच्यामध्ये आदिलशाह विरुद्ध निजामशाह यांच्यामध्ये लढाई होत असत. लढाईसाठी त्यांना फौज लागेल. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. त्यांना लढाईसाठी फौज लागेल, म्हणजे लढाईसाठी काय लागेल? आपल्याला सैनिक लागतील. मग ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते. मराठी सरदार काय होते? शूर होते. तसेच धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. त्यांना लढाई गाजवण्यात मोठा अभिमान वाटे. पराक्रम गाजवण्यात मोठा. हातात भाला, कमरेला तलवार असे धाडसी मराठा जवान घोड्यावर मान घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. मराठी सरदार फौजबंद असतात. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की तो सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. चाकरीस म्हणजे आपल्याकडे तो नोकरीस ठेवी. त्याला सरदारकी दे. कधी कधी जागीर दे. जागीर मिळाले सरदार स्वतःला आपल्या जागीरीचे राजे समजतात. म्हणजे आता तुम्हाला मी बोललो हा क्लास आहे, हा तुम्हाला घ्या, मग तुम्ही स्वतःला या क्लासचे काय समजाल? राजे समजाल. याच्यामध्ये सगळं नियंत्रण तुम्ही करून राहणार. विजापूर व अहिल्यानगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. विजापूर आणि अहिल्यानगर यांच्याकडे मोठमोठे सरदार, मराठी सरदार होते. त्यात कोण कोण होतं? सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या. जिजाबाई कोणाच्या कन्या होत्या? लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या. आता शौर्याची परंपरा पाहूया. हे सारे सरदार शूरवीर होते. त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर होते. हाडवैर म्हणजे एकमेकांची आपली दुश्मनी असते तशी. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. त्यामुळे काय झालं? मराठ्यामध्ये अनेक पराक्रमी वीर निर्माण झाले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे व पराक्रमी निघाले. महाराष्ट्रात शूर घराण्यांपैकी कोणता होता? वेरूळचे भोसले घराणे मोठे होते. आता कृष्णेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्यांजवळील कृष्णेश्वराचे मंदिर, सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. तिथलं मंदिर होता तो मोडकळीस आला होता. कृष्णेश्वराचा म्हणजे एक शंकराचा आता 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारी मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत कोण अवकाळ आले होते त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारे हळहळत, उसासे सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? हे मंदिर मोडकळीस आलं म्हणजे त्या भिंती पडत होत्या, परंतु त्यावर कोण लक्ष देत नव्हतं. इतका मोठा मंदिर पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. तिथे एक शिवभक्त रोज येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाजायचे. शंकराला काय वाजवतो आपण? बेल आणि फूल. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगायचे असते. म्हणजे आपल्या मनातली काय भावना आहे ते आपण देवाला सांगतो, तशीच तो शिवभक्तही त्या आपल्या देवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत आले. म्हणजे नंतर एक दिवस त्यांनी काय केलं? पडक्या भिंती होत्या त्या नीट केल्या. कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले व कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत आणले. हे चित्र आहे शहाजीराजेंचं. कोणतं चित्र? शहाजीराजे. शहाजीराजे कोण होते? शिवरायांचे वडील. कोण होते? वडील. हे केले कोणी? तर हे केले होते शिवभक्त मालोजीराजे भोसले यांनी. कोणी केलं होतं? मालोजीराजे भोसले यांनी. आता वेरूळचे भोसले याविषयी. वेरूळ गावचे पाटील मालोजीराव भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ.
वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी भोसल्यांकडे होती. मालोजीराजे भोसले, वेटोजीराजे भोसले मोठे कर्तबगार होते तसेच शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी होते. तो काळ फार निजामशाही उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. निजामशाहीवर कोणी स्वारी केली होती? मुघल बादशहाने. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. तो मोठा कर्तबगार हुशार होता. त्यांचा वजीर कोण होता? मलिक अंबर. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्यांनी काय केलं? वेरूळच्या भोसल्यांची कर्तबगिरी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली. त्याने कुठली जहागीर दिली? पुणे व सुपे. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई हे मालोजी राजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्याची होती. या उभयंतांना 2 मुले होते. एकाचे नाव होते शहाजी, दुसऱ्याचे नाव होते शरीफजी. शहाजी 5 वर्षांचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा व जहागीरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजी राजांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौज फाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांना मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. आता आपण माहिती पाहणार शहाजीराजे भोसल्यांबद्दल. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे मोठे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी निकराने लढले. आता निजामशाही वाचवण्यासाठी आदिलशाही त्याला मिळाला. मग आदिलशाह विरुद्ध कोण लढलं? मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहिल्यानगरजवळ भातवडे येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांना सर्वत्र लौकिक झाला. या दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुद्द मलिक अंबरला त्याच्याबद्दल असे वाटू लागले. म्हणजे त्यांची प्रतिष्ठा एवढी वाढली की तो वजीर होता. वजीर माहिती आहे? राजाचा एक उजवा हात असतो, म्हणजे राजाचा खालचा असतो. ज्याची सगळी सेनापती सगळी सैन्य मानतं. त्यालाही त्याच्याविरुद्ध असूया, म्हणजे त्याला दुश्मन, म्हणजे त्याला दुश्मनी वाचू लागली. त्यातून उभयांतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली व ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. त्यामुळे त्या दोघांच्यात भांडण झालं. मग शहाजीराजे निजामशाही सोडली व ते कुठे गेले? विजापूरच्या आदिलशाही जवळ गेले. आदिलशाहने त्यांना कोणता किताब दिला? सरलष्कर. हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. कोणता? सरलष्कर. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती काळ लागले. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीकडे परत आले. कधी? जेव्हा निजामशाहीच्या आईने शहाजीराजांना साकडे घातले की तुम्ही आमच्याकडे परत या, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीकडे परत गेले. आता ही आपली प्रश्न उत्तर आहे. याच्यामध्ये मराठी शूर घराण्यांपैकी वेरूळचे घराणे कोणते होते? भोसले. पहिलंच उत्तर आहे भोसले. नंतर आहे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती. निजामशाहचा कर्तबगार वजीर कोण होता? मलिक अंबर. आता हे नातेसंबंध आपल्याला लिहायचं, योग्य जोड्या जुळवा. तुम्हाला यातून धड्यातून शोधून पहिले लिहायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बरोबर शोधलाय की नाही धडा वाचून. तुम्हाला जर धडा आवडले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.